विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षार्तो आषाढ़ मासे गुरुवासरे शुभवासरे पुनर्वसु शुभ नक्षत्रे ध्रुव शुभ योगे भव श्वेसन विशिष्टायां अस्यां शुभतिथौ मध्ये मम आत्मनः पुराणोक्त शास्त्रोक्त आगमोक्त इच्छित फल प्राप्त्यर्थम आरोग्य प्राप्त्यर्थम मम आयुरारोग्य अभिवृद्ध्यर्थम व्यापारेषु व्यवहारेषु लाभार्थम धनार्थम इति संकल्प प्राप्त्यर्थम इच्छित मनोकामना सिद्ध्यर्थम सहकुटुंब सहपरिवार नामनस्य प्रगति प्राप्ति प्रीत्यर्थ श्री वीरशैव लिंगायत शेखर शिवाचार्य काशीपीठ महास्वामिनः मंगलानि वन्तु दीर्घमायुः। सागरः सर्वे सप्तदीपाः सुन्दरा रघुवेदो अथर्ववेदो सामवेदो अथर्वणः अंगे शांति पुष्टि करीता आयान्तम शांत्यर्थम दुर्दक्षयकारकः कंकेते यमुनेतेव गोदावः ओम सुवः पूर्वस्वः माता की जय। गम गणपते नमः। ओम गणान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवश्रवम् ज्येष्ठराजं ब्रह्मणा वन्दमेस्तं ब्रह्ममयः तं सच्चिदानन्ददित्योऽसि तं प्रत्यक्षं ब्रह्मासि तं ज्ञानो नमः तं चत्वारि वाप्त्यदानीं तं गुणत्रयातीतः कारेण वृद्धम् एतत् मनस्वरूपं गकारो पूर्वरूपं अकारो मध्यमरूपं अनस्वारशान्त्यरूपं बिन्दुलयत्री छन्दः गणपति देवता ओम गम गणपते नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुरस्रं पाशमं कुशधारणं अर्धं च वर्धमस्ति विभ्राणमूषकजं रक्तलम्बोदर शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धादित्याङ्गं रक्तपुष्पेषु पूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुचितम् आविर्भूतं च सृष्टादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां परः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते स्वस्तुलम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने श्वसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः। गजानन महाराज की जय। अवसर्पन्तु ये भूताय भुवि संस्थिताः हे भूत विघ्न कर्तारस्ते गच्छन्तु शिवाज्ञया। ओम ह्रीं स्फुरस्फुर परस्फुर परस्फुर घोर घोर तर तर नुरूप छट छट प्रचट प्रचट कह कह वमु बंद बंद भो अदभू सूक्तम भूमि पूर्वा धोरिणान्तरिक्ष महित्वा उपस्थिते देव्यादिते मग्निमन्नादमन्नादेदे आयं ग पुष्णे कपिनन्त समनन्त पुरभे असर्ण्यां प्राणादपानन्तरिक्षयोचनः विख्यातमहितं सुतः यद्वन्द्रादिदेवी वासवी ब्रह्मवर्चसा पुत्रोश्रोतं चमुर्स्तनः देवी हिरण्यगर्भिणी देवी प्रसूवसी पृथ्वीमन्तरिक्षं दृष्णिते श्रवैक्षमाणः पुण्डकं श्लोकं यजमानः कुर्वन्ति सोना पृथ्वीमानाची नोर्वे पूर्वी प्रेमयाची सर्वांगी सुंदर उक्षेन्दुराची कंठी दळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्न खचित भरात गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा रणधुनतीनो पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनेना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वर वंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं विराजयामि शिवः ओम यत्नेन यत्नमयन्त देवाः
स्थान धर्मानि प्रथमान्यासन्न देहनाक महिमानः रजन्त्रत्र पूर्वे साध्यासंस्ताम्बदे नमः पार्वतीपदे शिव हर हर महादेव श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय श्रीमज्जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की जय कपिल सिद्ध मल्लिकार्जुन महाराज की जय। विशेषार्थांति आनंद समर्पयामि। श्रीमद जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की जय। सर एक मिनट समोर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजीच्या सानिध्यात व देशाचे खासदार सन्माननीय डॉक्टर गोपचडे साहेब व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व उपस्थित मान्यवरांना सर्व मान्यवरांना विनंती करतो की होत असलेला सत्कार सोहळा सगळ्यांना स्थानापन्न व्हावे। सर्व मान्यवरांनी मागणे घ्या थोडं मागणे घ्या समोर बघा जरा सगळे अण्णा एक समोर बघा आहे तो समाजाने एकत्रित यावं आणि या समाजाला एक बळकट निर्माण व्हावी म्हणून त्यांनी या ठिकाणी ती स्थापना केली। या प्रतिष्ठानने त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि स्कॉलरशिप अशा प्रकारे वेगवेगळ्या करून ज्या ज्या वेळेला शहरात कार्यक्रमासाठी येत असतात त्यांना राहण्यासाठी निवासाची कायम व्यवस्था या ठिकाणी करण्यासाठी आम्ही आपल्या सर्वांचे जगद्गुरु बसवेश्वर महाराजांच्या विचाराने व कार्याने प्रेरित होऊन या ठिकाणी आम्ही
त्यांचं मी आभार मानतो. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले स्वामी समर्थ सहकारी, यानंतर विजापूरचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय गुरुलिंग अंगडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी आदरणीय जगद्गुरूंच्या हस्ते सर्व मान्यवरांनी या ठिकाणी पुढे यायचे आहे. त्यानंतर जगद्गुरूंच्या हस्ते होणार आहे. तसेच आपल्या विनंतीला हो देऊन सतत सहकार्य करणारे त्यांचंही स्वागत सत्कार या ठिकाणी होईल. तसेच सन्माननीय अप्पासाहेब पटेल साहेब यांच्या बरोबर आलेले विजापूर स्टँडिंग कमिटीचे चेअरमन म्हणून उमटलेले आहेत व त्यांचं कार्य अविरत सामुदायिक विवाह पद्धतीने असू दे, समाज कार्याच्या पद्धतीने असू दे, आपल्या संपूर्ण शहरामध्ये जगद्गुरूंच्या हस्ते गौरव स्वीकारावा. ಮಾನ್ಯ ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯರು 25 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿನ ಕೊಡು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಲಿಂಗಾಯತ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಿ ಬಹಳಷ್ಟು ವಿನಾಯಕ ವಾಸ್ತವಿಕ ಮಾತಾಡೋದನ್ನು ಕೇಳಿ ಎಲ್ಲ ವಕೀಲರು ಡಾಕ್ಟರ್ಸ್ನ ಎಲ್ಲರನ್ನ ಇಕ್ಕಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಸೇರಿಸಿ ಎಲ್ಲ ಕೊಳೆ ಮಾಡಿ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಬಸವೇಶ್ವರರ ಒಂದು ತತ್ವದಾಳಿ ಅವರ ಒಂದೇನು ಹಾಯ್ಕೊಂಡಂಥ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವೆಲ್ಲ ಈ ಒಂದು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಗೌರವಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಆಸಕ್ತಿ ವಹಿಸಲಿಕ್ಕೆ ಹಿಂದಿನ ಮೇಯರು ಅವರೆಲ್ಲ ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನೂ ಆ ಸಂಸ್ಕೃತಿ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬೆಳಿಬೇಕಾಗಿತ್ತು. ಇನ್ನೂ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಭಾಳಷ್ಟು ಬೇಕು. ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ಬಂಧುಗಳು ವೈಯಕ್ತಿಕ ಮಾಡಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಸಹಾಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರದ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಇದ್ದೀವಿ, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಹಿರಿಯರಾದ ನಾವು ನಮ್ಮ ಕೈಲಾದಷ್ಟು ಸಹಾಯವನ್ನು ನಾವು ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋಂಥ ಮಾತನ್ನು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾತನ್ನೇ ನಮ್ಮನ್ನು ಕಳಿಸಿ ನಮ್ಮ ರಾಜು ಬಿಜಾಪುರ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ರಾಜುನತಿ ನಮ್ಮ ಊರು ಹಳೆಯಮ್ಮ, ನಮ್ಮ ಕೊಡೋಳಿ ನಮ್ಮಳು, ನಮ್ಮ ಊರು ಹಳೆಯ ರಾಜು 2-3 ಸಲ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇದಕ್ಕೆ ಮತ್ತೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕರೆದಿದ್ರು, ಅವಾಗ ಬರೋದಾಗಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಬಂದು ಮೂವರು ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೂ ಕರೆದಿದ್ರು. ಆ ಟೈಮ್ ಮಂಗಳೂರದ ಎಲೆಕ್ಷನ್ ಆಗಿದ್ದೆ ನಾನು 2-3 ಸಲ ಕರೆದಿದ್ರು, ನನಗೂ ಬರೋಕ್ಕೆ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಈ ಸಲ ನಿಮಗೆಲ್ಲ ಭೇಟಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ರಾಜು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. निला भेटे अवकाश सौभाग्य चुकून आम्ही वंदी शरणार्थी की जे उर्वरित काम राहणार आहे एवढा निधी देऊन सुद्धा आणि आणखीन काही निधीची आवश्यकता आहे इथे, तर आपण सगळेजण मिळून शासनाच्या माध्यमातून आपल्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आणखीन काही निधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतो का, माननीय गोचडे साहेबांच्या माध्यमातून आणखीन काही आपल्याला निधी उपलब्ध होऊ शकतो का, म्हणजे उर्वरित जे बांधकाम राहणार आहे आणखीन जवळपास मी राजाभाऊंशी बोलताना ते असं म्हणाल की आणखीन 4 कोटी रुपयाची आपल्याला इथे आवश्यकता भासेल. तर या आणखीन मोठ्या निधीची आपल्याला आवश्यकता आहे. तर समाजातल्या काही प्रतिष्ठित लोकांनी सुद्धा, आपण जे सगळे प्रतिष्ठित लोक आहात इथे उपस्थित असलेले, त्यांनी सुद्धा असा आपण निधी गोळा करायला आपण सुरुवात करूया. समाजातले प्रत्येक घटक आपल्याला या कामासाठी, हे धर्माचं काम आहे, हे आपल्या स्वाभिमानाचं काम आहे, इथे बसवेश्वर महाराजांचं इथे स्थान आहे आणि याच्यासाठी म्हणून सगळेजण आपल्याला नक्की मदत करतील. मी स्वतः सुद्धा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या बरोबर मी आहे, आपल्याला मदत करायला तयार आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून हा उर्वरित निधी गोळा करूया आणि हे काम नॉनस्टॉप व्हावं. म्हणजे इथे चांगल्या प्रकारची या जयभवानी प्रशालेच्या आवारामध्ये चांगल्या प्रकारची एक वास्तू, इथं परमपवित्र जगद्गुरूंच्या हस्ते ज्याचं भूमिपूजन झालेलं आहे, ती वास्तू अतिशय पवित्र असणार आहे आणि तिथे धर्माचं चांगलं काम चालणार आहे. तर या वास्तूमध्ये त्यांचाही इथे वास्तव येणार आहेत ते, तर त्यांचंही लवकरात लवकर आपण या वास्तूचं काम पूर्ण करावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त करते. आणि जे काही मदत भारतीय जनता पार्टीकडून लागेल ती आम्ही सगळे मिळून, इथे जे व्यासपीठावर आम्ही सगळे लोक आहोत ते मिळून आम्ही करू नक्की. हा निधी या ठिकाणी दिला अशा या राजशेखर विजापुरीच्या सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडाटात अभिनंदन करा. पु ल देशपांडेच्या कथेतला नारायण नावाचा एक कथाख्य होता. पु ल देशपांडेची कथा लग्नावर असायची आणि त्या लग्नामध्ये लोक येऊन जेवण करून अक्षता टाकून सगळे निघून जायचे आणि खूप छान जेवण झालं, खूप चांगला कार्यक्रम झाला असं म्हणून जायचे. पण त्या लग्नाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जे पत्रावळ्या काढल्या, नंतर जाताना पत्रावळ्या काढणे आणि सुरुवातीचा मंडप उभारणे, तर त्या पद्धतीचे सुतळीपासून ते मंडपापर्यंतचं काम करणारा पु ल देशपांडेच्या कथेतला जो नारायण आहे तो या सोलापूरमध्ये राजशेखर विजापुरे या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणजे आपण सगळे जरी या कार्यक्रमातून हारातुरे घालून जरी गेलो तर शेवटी सतरंजा उचलण्यापासून
ते बाकीच्या सगळ्यांची सोय करणे, मग राहिलेले कोणाकोणाच्या उधाऱ्या पाधाऱ्या देणे, मग कोणाचे पैसे राहिले, कोणाचे हार तुरायचे राहिले, अशा सगळ्या गोष्टी तो करतो. आणि मला जाताना जगद्गुरू मला रेल्वेला पण येतो सोडायला, आणि रेल्वेला याच्यासाठी येतो की साहेब आता 25 लाख दिले, पुढचं कसं. त्याच्यामुळे अशा माणसावर माझा जीव जडलेला आहे. आणि त्या माणसासाठी मी आज मुंबईतले माझे 3 कार्यक्रम सोडून या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. लिंगायत समाजातला अनमोल असा हिरा आहे. आताच ताईंनी काही गोष्टींचा उहापोह केला. सोलापूर ही लिंगायतांची राजधानी आहे आणि सोलापूरला लिंगायतांचा सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे माझं या सोलापूर नगरीवर विशेष अशा पद्धतीचं प्रेम आहे. आणि पालकमंत्री साहेब, कर्नाटक ही माझी सासरवाडी आहे. त्यामुळे विजापूर असेल, बेळगाव असेल, तुमचा हंपी असेल, तिथं सगळीकडे म्हणजे माझी बायको हंपीची आहे. त्यामुळे या कन्नड भवनाशी अजून जास्त माझं हृदयातून नातं आहे. मी या ठिकाणी जेव्हा येतो तेव्हा मला बऱ्याच वेळा जाणवतं, त्यामध्ये मी तर मदत करतच राहणार आहे, परंतु मलाही तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. मी दरवेळेस येतो, आपले ठराविक एक आपण 40-50 लोक इथे एकत्र येतो. संपूर्ण लिंगायत समाज सोलापूरमध्ये जेवढा आहे त्याला प्रतिनिधित्व करणारे सगळे लोक एका जागी एका ठिकाणी सगळ्यातले गट तट विसरून, एकमेकातले मतभेद विसरून एकत्रित यावे, यासाठी मी हा निधी द्यायला लागलेलो आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना 25 लाखाचा निधी दिलेला आहे, परंतु राजू हा एकदम गरीब माणूस आहे, त्याच्या पाठीमागे मी खंबीरपणाने उभा आहे. त्यामुळे जगद्गुरूंच्या आशीर्वादाने आज पुन्हा एकदा मी माझ्या या किस्तीमध्ये अजून 25 लाख रुपये द्यायचे आहे. मी दरवर्षी 25 लाख देऊ शकतो. त्याला जे जे काही कमी पडेल ते सगळ्या गोष्टी मी करेन. CSR फंड मधून देखील मी 1,000 कोटी रुपये आणू शकतो. पण माझी अशी अपेक्षा आहे की माझा समाज इथला राजकारण, पक्ष आणि सगळ्या गोष्टी सोडून एकत्र झाला पाहिजे. आणि दरवेळेस महास्वामीजी मी जेव्हा येतो ते 100-50 लोक फक्त असतात. समाज का गोळा होत नाही ही एक माझी मोठी खंत आहे. त्यामुळे एवढा मोठा हॉल बांधल्याच्या नंतर, एवढं मोठं भवन बांधल्याच्या नंतर माझी इथल्या लिंगायत समाजाला हात जोडून, एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून माझी या लिंगायत समाजाला हात जोडून विनंती आहे की आम्ही खूप देऊ तुम्हाला, राज्य सरकारकडून देऊ, केंद्र सरकारकडून देऊ, जे जे तुम्हाला विनीताई ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही खारीचा वाटा उचला, सिंहाचा वाटा मी खासदार डॉक्टर अजित गोपचे उचलणार आहे. पण माझी एक अपेक्षा आहे की सगळ्या लिंगायतांनी एकत्र व्हावं. पक्ष विसरून जा, आपसातले गट तट मतभेद सगळे विसरून जा. मला काही इथे येऊन कोणती आमदारकी लढवायची नाही, मला इथे येऊन कोणती काही खासदारकी लढवायची नाही. मला इथला समाज एकत्र आलेला डोळे भरून मला बघायचा आहे. आणि मला खासदार केले लिंगायत आहे म्हणून माझी तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती आहे की या ठिकाणी जेव्हा भवन होईल, जेव्हा पहिला कार्यक्रम होईल, तेव्हा महास्वामीजी पण राहतील, आम्ही पण राहू. गरज पडली तर आम्ही स्टेजच्या खाली बसू. राजू विजापुरे सारखं मी देखील सतरंजा उचलायला तयार आहे. पण माझी विनंती आहे सोलापूर मधल्या सगळ्या लिंगायत समाजाला की आपण सगळ्यांनी आपसातले गट तट सगळे विचार बाजूला ठेवून या लिंगायत समाजाच्या बळकटीकरणासाठी, या लिंगायत समाजातल्या समस्या सोडवण्यासाठी आणि आमच्या पुढच्या पिढीला, जे आमचे विद्यार्थी आहेत, आमचे विद्यार्थिनी आहेत, यांना भविष्यातलं एक आपलं सशक्त झालेला लिंगायत समाज महाराष्ट्राला दाखविण्याच्या दृष्टीकोन, कारण महाराष्ट्रातून सगळे लोक सोलापूरकडे पाहतात, त्या सोलापूर मधला सगळा लिंगायत समाज एकत्र व्हावा एवढीच माझी मनोमन इच्छा आहे. मी आज या ठिकाणी 25 लाख रुपयाची आज घोषणा करतो. आणि राजू, तुला कधीच आयुष्यामध्ये कमी पडू देणार नाही. तू लिंगायत समाजासाठी स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे. त्यामुळे मी देखील माझी राज्यसभा खासदारकी तुला समर्पित करतो आणि तू कुठे काळजी करू नको. तुझ्या पाठीमागे मी पूर्णपणे उभा आहे. महास्वामीजी तुझ्या पाठीमागे पूर्णपणे उभे आहेत. आणि हा लिंगायत समाज आपण दोघे मिळून प्रत्येकाच्या घरोघर जाऊन त्यांना हात जोडून पाया पडून आपण सगळ्यांना एका छताखाली आणण्याचं महास्वामीजीच्या छायाछत्राखाली आपण एक संकल्प करू आणि प्रतिज्ञा घेऊन आपण हा कार्यक्रम अशाच पद्धतीने भविष्यामध्ये चालू ठेवू एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. सनातन वीरशैव लिंगायत धर्म हा युगायुगापासून आलेला धर्म. जगद्गुरु पंचाचार्यांनी या धर्माची स्थापना
प्रत्येक युगामध्ये अवतार घेऊन केलेला आहे. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर आणि अनेक संत शिवशरण सुद्धा या धर्मामध्ये दीक्षा घेऊन या धर्माचे प्रचार प्रसार उत्कृष्टपणे केलेला आहे. म्हणून या धर्माला आचार्यांच्या मार्गदर्शन आहे, संतांच्या मार्गदर्शन आहे. सगळ्यांचे एकच उद्देश आहे, आम्ही सर्व एक होऊन केवळ आमच्या समाजासाठी नाही, संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कार्य करण्याची सद्भावना आपल्या आचार्यांनी सर्वांना दिलेला आहे. म्हणूनच समाज संघटित करण्यासाठी 100 वर्षापूर्वी कर्नाटकामध्ये हानगल कुमारस्वामी आणि तत्कालीन समाजाच्या अनेक प्रतिष्ठित लोकांनी एकत्रित येऊन अखिल भारत वीरशैव महासभेची स्थापना केली. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व वीरशैव संघटित व्हावा म्हणून महाराष्ट्र वीरशैव सभेची सुद्धा स्थापना झाली. एकंदरीत समाजामध्ये जे पोटभेद आहे ते केवळ उद्योगामुळे पोटभेद आहे. वास्तविक दृष्ट्या त्याच्यामध्ये तरतम भाव काही नाहीये. वीरशैव समाज उद्योग प्रिय आहे. म्हणून महात्मा बसवेश्वराने कायकवे कैलास असं त्याने उद्घोष केलेला आहे. उद्योगामध्ये लहान मोठा असा भेदभाव नाही. प्रत्येक व्यक्तीला लागणारे जे वस्तू आहे त्याची निर्मिती करण्यासाठी वीरशैव समाज पुढाकार घेतलेला आहे. परंतु अलीकडे सरकारच्या माध्यमातून वेगळे पोट जातीने जो आरक्षण मिळतो त्या आरक्षणामुळे लोक इकडे तिकडे पळत चाललेला. सरकारकडून आरक्षण अवश्य घ्या, परंतु पोट जाती विसरून ज्या ज्या वेळी समाजाच्या प्रमुखाने हात मारतील अथवा जगद्गुरु आचार्याने हात मारतील त्यावेळी पक्ष जाती सर्व विसरून आम्ही सर्व वीरशैव लिंगायत आहोत त्या भावनाने एकत्र येणं गरजेचं आहे. संघे शक्ती ही कलयुगे, या कलियुगामध्ये तुम्हा सर्वांना सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये जे निष्ठेने कार्य करायचे असेल तुमच्या संख्यावर तुम्हाला प्रातिनिधित्व मिळत असतं. संख्या तरी भरपूर आहे, परंतु एकत्र येत नसल्यामुळे आम्ही किती आहो आम्हाला माहीत होत नाही. म्हणून गोपचडे साहेबांनी अत्यंत तळमळीने सांगितले आणि आपले राजू बिजापूर यांना भरपूर पाठिंबा दिला. सांगितलं तुझ्यासारखा मी सामान्य कार्यकर्ता म्हणून समाज मी कार्य करायला तयार आहे, परंतु समाज एकत्र यायला पाहिजे. समाज एकत्र येण्यासाठी एक संमेलन घ्यावा लागतं. अखिल भारत वीरशैव महासंमेलन महाराष्ट्रामध्ये 20-25 वर्षापूर्वी नांदेड नगरीमध्ये महाराष्ट्र वीरशैव महासंमेलन झाला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब येऊन त्याचे उद्घाटन केले होते. लाखो संख्येने लोक तिथे
जमलेले पाहून मुख्यमंत्री अत्यंत आनंदाने सर्वांबद्दल उद्गार काढले होते. एकदा इथं सोलापूर नगरीमध्ये सुद्धा सिद्धेश्वर देवळात शंकरराव चव्हाण असताना, डॉक्टर नीलकंठराव कल्याणी असताना, चालपती वगैरे असताना सुद्धा एक मोठा कार्यक्रम झाला होता. तसं एक महासंमेलन सोलापूर नगरीमध्ये होणं गरजेचं आहे. अलीकडे जगद्गुरु पंचाचार्यांचं सुद्धा एक संमेलन चालू आहे. 21-22 जुलै रोजी सर्व जगद्गुरु आणि सर्व प्रांतीय शिवाचार्यांच्या एक शृंग सभाचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या ज्या भागामध्ये समाजाच्या संघटनाच्या दृष्टीने पंचाचार्यांच्या अपेक्षा असते, सर्व जगद्गुरु सुद्धा सोलापूरला अवश्य येतील. जगद्गुरु पंचाचार्यांचे आणि समाजातील सर्व घटक एकत्र येऊन या भवनामध्ये तर पुरणार नाही, तुम्हाला होम महिन्यामध्ये सभा घ्यावा लागेल. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील वीरशैव एकत्र येण्याचा एक सुयोग प्राप्त होण्याची संकेत मिळतो. त्यासाठी गोपचडे साहेब तुम्ही तयार राहा. आपण सुद्धा तुम्हाला पूर्ण आशीर्वाद देऊ. एक अभूतपूर्व संमेलन सोलापूर नगरीमध्ये अवश्य करू असं सर्वांना आशीर्वाद देऊन या संघटनेच्या माध्यमातून समाजाला सरकारच्या दरबारामध्ये मान सन्मान वाढेल असं शुभेच्छा बाळगून विशेष रूपाने आपले राजू बिजापुरे, तो कुठेही दिसत नाही परंतु कार करत असतो, सगळ्यांना पुढे कार देतो, तो स्वतः मागे राहतो. परंतु त्यांच्या मनामध्ये जेवढं तळमळ आहे तसं सर्वांच्या मनामध्ये भावना जर आले तर काही अवघड नाहीये. म्हणून राजूला आणि त्यांचे सर्व सहयोग लोकांना आजचे सर्व सत्कार मोठ्याला शुभाशीर्वाद देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.